हाय फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत कचोरी कशी बनवायची। चला तर मग बघूया। तर ही मुगाची डाळ मी 4 ते 5 तास पाण्यात भिजवून ठेवलेली होती। आता हिला आपण मिक्सरच्या जारमध्ये जाडसर दळून घेऊ। तर हे बघा, इथे मी अशी जाडसर डाळ वाटून घेतलेली, त्याच्यामध्ये अख्खे मुगाची डाळ सुद्धा, त्याच्यामुळे टेस्ट खूप छान लागते। तर आता एका कढईमध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल टाकून घेऊ। तुमच्याकडे जर नॉनस्टिकची कढई असेल तर खूप छान होईल, त्याच्यामुळे जी आपली डाळ जी आहे ती खाली चिटकणार नाही आणि तेलसुद्धा आपल्याला कमी लागेल। तर आता इथे आपलं तेल छान गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण टाकू 1 चमचा जिरं। जिरं चांगलं तळतळलं की त्याच्यामध्ये आपण टाकू अर्धा चमचा हिंग। हिंग पण चांगला तेलामध्ये होऊ द्यायचा आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकू अर्धी वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ। याच्यामुळे काय होतं, जे आपल्या डाळाला जो ओलसरपणा आहे तो ॲब्झॉर्ब करून घेतो। पीठ चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं। ते चांगलं भाजलं गेलं की त्याचा वास खूप छान येतो। तर आता आपलं पीठ चांगलं भाजलं गेलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण 1.5 चमचा टाकू धन्यांचं कूट। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकू अर्धा चमचा हळद आणि हे चांगलं आपण मिक्स करून घेऊ। आता मिक्स करून झालेलं आहे, आता आपण त्याच्यामध्ये टाकू हे आपली जी डाळ आपण वाटून घेतलेली होती, ती आपण सगळी डाळ त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ। तर आता इथे आपलं डाळ पूर्ण मिक्स करून झालेली आहे। आता याच्यामध्ये आपण टाकू 2 चमचे लाल तिखट। तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा टाकू शकता। त्याच्यानंतर त्यामध्ये 1 चमचा आपण टाकू गरम मसाला। गरम मसाला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा स्किप केला तरीही चालेल। त्याच्यामध्ये नंतर टाकू आपण चवीनुसार मीठ। मी 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि यामध्ये टाकू 1 चमचा आमचूर पावडर। तर आता इथे आपण हे सगळं मिक्स करून घेऊ। जर तुम्ही हे नॉनस्टिकच्या कढईमध्ये जर बनवलं तर एवढं हलवायची गरज नसते। माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी स्टीलच्या कढईत केलं। आता हे बघा, इथे आपलं पूर्ण मिक्स करून झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण टाकू 2 चमचे साखर याने आणि लिंबाचा अर्ध्या लिंबाचा आपण याच्यामध्ये रस टाकू। त्याच्यामुळे टेस्ट जी असते ती गोड आंबट छान लागते। तर हे बघा, आता इथे आपलं मुगाच्या डाळचं सारण पूर्ण रेडी आहे। आता आपण गॅस बंद करून टाकू आणि हे जे आहे थंड व्हायला ठेवून देऊ। तर आता इथे आपण 4 वाटी मैदा घेतलेला आहे आणि आपण आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकू। तर याच्यामध्ये आपण आता 4 ते 5 चमचे तूप टाकून घेणार आहे। तूप जे आहे ते नॉर्मल टेम्परेचरचंच पाहिजे, एकदम जास्त कडकसुद्धा नको किंवा जास्त गरमसुद्धा पातळ केलेलं नको। 4 ते 5 चमचे तूप टाकून घेतल्यानंतर आपण हे चांगलं आता मिक्स करून घेणार आहे। तर हे बघा, आता हे जे आपण 4 ते 5 चमचे टाकलेलं तूप आहे ते आपण आता असं हाताच्या मदतीने पूर्ण चांगलं मिक्स करून घ्यायचं। असं मिक्स करायचं की आपण जेव्हा आपण हातात घेऊ तेव्हा ते आपल्या हाताचे असा लाडूसारखं बनलं पाहिजे। आणि आता आपण एक पुरीला जसं आपण भिजवतो तशा पद्धतीने आपण पीठ भिजवून घेऊ किंवा मैदा आपण भिजवून घेऊ। तुम्ही याच्या जागी गव्हाचं पीठसुद्धा यूज करू शकता, तुम्हाला जर मैदा नको असेल तर। तर आता असंच मी हे सगळं पुरीला जसं पीठ मळतात तसं हे सगळं मळून घेते आणि पूर्ण मळून झालं की तुम्हाला मी दाखवते। तर हे बघा, आता इथे मी हे पीठ पूर्ण मळून घेतलेलं आहे। कडक असं, जास्त कडक पण नाही आणि जास्त नरम पण नाही। आता आपण याचा एक गोल आकार बनवू किंवा गोळा बनवू आणि आपण जसं पुरणाच्या पोळीमध्ये किंवा पराठ्यांमध्ये आपण जसं भरतो तसं आपण बनवून घेऊ।
गोळा जास्त मोठा पण नाही घ्यायचा, कारण त्याच्यामुळे कचोरी जास्त जाडसर किंवा मोठी होते. त्याच्यामुळे मीडियम साईजचा गोळा घ्यायचा. तर आता इथे माझा गोळा बनवून घेतलेला आहे. आता मी हाताच्या मदतीने त्याला असं गोल आकार देते. तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही हा लाटण्याने पोळपाटावर सुद्धा लाटू शकता. असं गोल पूर्ण लाटून घ्यायचं. याच्यामध्ये आपण हे जे सारण केलेलं आहे हे सारण आपण भरून घ्यायचं. हाताने टाकल्यामुळे काय होतं की ते आपल्याला दाबता पण येतं व्यवस्थित. आणि आता हे जेव्हा जसं आपण मोदक किंवा पुरणपोळी जशी भरतो तसं आपण हे भरून घ्यायचं. आणि हे जे काठ आहेत ते पूर्ण व्यवस्थित पॅक करायची, जेणेकरून आपली जी कचोरी आहे ती तेलामध्ये टाकल्यानंतर फुटणार नाही. कारण जर ते सारण जर बाहेर आलं तर कचोरी आपली फुगत नाही. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर ते तुम्ही असं हाताने सुद्धा प्रेस करू शकता, किंवा लाटण्याने तुम्ही व्यवस्थित एकदम हलक्या हाताने गोल लाटून घ्यायचं आणि एकाच साईडने लाटायचं, जेणेकरून दोघी साईडने फुटणार नाही. हे बघा, आता इथे मी अशा या पद्धतीने ही कचोरी लाटून घेते. आता ही जास्त बारीक पण नाही लाटायची आणि जास्त जाड पण नाही ठेवायची. हे बघा अशा पद्धतीने. आता हे मी सगळ्या बनवून घेते. अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या कचोऱ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि मग मी तुम्हाला दाखवते. हे बघा, इथे मी ही दुसरी कचोरी पण तर बघा, इथे आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे. जास्त तापलेलं पण नको तेल. आणि आता आपण त्याच्यामध्ये ही कचोरी टाकलेली आहे. ही जेव्हा स्वतःहून वरती फुगून येईल तेव्हाच आपण तिला पलटवायची. जास्त घाई करायची नाही, कारण जर ती पलटवली लगेच तर ती फुटू शकते, किंवा त्याच्यामध्ये हवा जी भरलेली त्याच्यामुळे ते सारण आपलं त्याच्यातून बाहेर येऊ शकतं. तर हे बघा, इथे आपली कचोरी कशी फुललेली आहे. आता याच्यावर चमच्याच्या मदतीने थोडंसं वरतून तेल टाकू. आणि जर तुम्हाला आवडत असेल जास्त गोल्डन ब्राऊन झालेली तर तुम्ही तशीसुद्धा एका साईडने करू शकता. मग तेव्हा काय करायचं, जेव्हा अशी फुगून येते तेव्हा आपण गॅसची जी फ्लेम आहे ती हाय करायची, जेणेकरून त्याला गोल्डन ब्राऊन कलर येईल. आता आपण हिला पलटवून घेऊ. एकदम जास्त जर तेल तापलेलं असलं तर आपली जी कचोरी ती खालून जळते आणि पूर्ण अशी फुगत नाही. आता मी हिला एका साईडने करून घेते अशी. आणि परत मला थोडासा गोल्डन ब्राऊन कलर हवा आहे, तर मी जेव्हा इकडच्या साईडने सुद्धा थोडी होईल तेव्हा हाय फ्लेम करेल गॅसवर. तर हे बघा, इथे मी अशा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत सगळ्या कचोऱ्या तळून घेतलेल्या आहेत. आणि तुम्हाला कचोरीचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.